नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण हॉर्टिकल्चर पेपर थर्ड यामधील पहिल्या टॉपिकचा व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आपण सुरू करत आहोत. काढणीपूर्व व नंतरचे व्यवस्थापन. फळे आणि भाजीपाला काढण्यापूर्वी आणि नंतर कोणकोणत्या स्वरूपाचे व्यवस्थापन केले जाते, त्यामधील असणारे घटक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पक्वता व पक्वतेची लक्षणे, फळे पिकणे, फळांची काढणी, फळांची प्रतवारी आणि बांधणी, फळांची साठवण आणि संस्करण आणि फळांची विक्री या बाबींचा समावेश या टॉपिकमध्ये केलेला आहे. सर्वसाधारणपणे फळांची पक्वता म्हणजे काय? तर फळे आकाराने पूर्णपणे वाढून फळांच्या पिकण्याची प्रक्रिया सुरू होणे, या स्थितीला आपण पक्वता असे म्हणतो. फळांच्या पक्वतेवर फळांची काढणी, नंतरची गुणवत्ता आणि त्याचे आयुष्य अवलंबून असते. फळे आकाराने पूर्णपणे वाढून त्या फळांची पिकण्याची प्रक्रिया सुरू होणे, त्याला आपण पक्वता म्हणतो. आणि सर्वसाधारणपणे फळे योग्य पक्वतेपूर्वी काढली तर त्यांची प्रत खराब होते आणि फळे पिकत नाहीत, किंवा फळं जास्त पक्व झाली तर त्यांना कमी आयुष्य लाभतं आणि ती लवकर खराब होतात. म्हणून फळाच्या पक्वतेनुसार फळांमध्ये काही जैवरासायनिक बदल जे होत असतात ते होऊन फळं खाण्यायोग्य झाली की फळे पिकायला लागली असं समजलं जातं. पक्वतेची काही लक्षणे आहेत. सर्वसाधारणपणे फळं आणि भाज्यांचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्या जातीनुसार फळांच्या पक्वतेचा कालावधी हा वेगळा असतो आणि ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचं अंतर विचारात घेऊन फळांची काढणी जर आपण केली तर फायदेशीर ठरतं. सर्वसाधारणपणे वनस्पतीशास्त्रीय जर आपण विचार केला तर फळांची पक्वता आणि वनस्पतीच्या वाढीतील सर्वोच्च बिंदू हा पक्वतेला समजला जातो. भेंडीच्या पूर्ण बिया पक्व होतात आणि त्या सहज बाहेर पडतात. अशा वेळी आपण भेंडी पक्व झाली म्हणतो. मात्र खाण्यासाठी भेंडीची पक्वता ही कोवळी परिस्थितीमध्ये असते आणि आहारात कोवळ्या भेंड्यांचा समावेश केलेला असतो. वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या वनस्पती किंवा फळांची शारीरिक पक्वता ही पाहिली जाते. तर उद्यान विद्येच्या दृष्टीनं आहारात समाविष्ट करायची जी स्थिती आहे त्याची पक्वता पाहिली जाते. आता आपण पक्वतेचे मापदंड किंवा लक्षणं ही पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे फळं पक्व झाली किंवा नाहीत हे ओळखण्यासाठी अनेक मापदंड किंवा लक्षणं असतात. सर्वसाधारणपणे मापदंड हे वाढ, आकार, रंग, स्वरूप, घनता, साखर, पिष्टमय पदार्थ, सामू, आम्लता व टॅनिन इत्यादीवर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे काही फळांच्या पक्वतेची लक्षणं आपण बघणार आहोत. त्यामध्ये महत्वाचं फळ म्हणजे आंबा. आंबा पाडाला लागणे किंवा पक्व होणे ही एक अवस्था आहे.
यावेळी एक किंवा अनेक फळे झाडावरून खाली पडतात किंवा फळाचा रंग बदलतो, त्याला पिवळसर चाटा येते किंवा फळांची घनता 1 ते 1.2% झाली की आपण आंबा पिकला असं समजतो. डाळिंबामध्ये त्याचा फळाचा आकार चपटा होतो. हाताने दाबला की करकर आवाज येतो आणि रंगात बदल ही त्याची पक्वतेची लक्षण समजतात. केळीमध्ये फळांचा आकार गोल होणे, त्याचबरोबर फळांच्या सालीवरील त्या धारी असतात त्यांच्यातला कोन कमी होणे किंवा फळांचा रंग फिकट हिरवा होणे ही त्याची पक्वतेचे लक्षण समजले जातात किंवा मापदंड समजले जातात. मोसंबीमध्ये फळाचा रंग फिकट पिवळा होतो. फळाची छाल चकचकीत किंवा पातळ दिसते. चिकूमध्ये फळांचा करडा रंग होतो आणि देठाजवळचा भाग गळून पडतो. फळांवर नखाने रेषा मारली त्याहून चीक निघत नाही. संत्र्यामध्ये पिवळसर ते नारंगी रंग होतो फळांचा आणि फळांची छाल चकचकीत होते. हे त्याचे मापदंड सांगता येतील. द्राक्षांचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे द्राक्षाच्या घडाच्या टोकाकडील फळं पिकली की संपूर्ण घड पिकला असं समजलं जातं आणि फळांचा रंग पिवळसर होतो. पपई फळांमध्ये देठाकाठचा भाग पिवळा होतो आणि सर्वसाधारणपणे फळावर कवळी पडल्यासारखा 1 रुपयाच्या नाण्यासारखे पिवळं स्पॉट दिसून येतात. टोमॅटोमध्ये फळांना गुलाबी रंग येतो, तर जवळच्या बाजारपेठेसाठी आपल्याला पूर्ण पक्व झालेली कडक फळांची काढणी केली जाते. तर असे अनेक प्रकारचे जे हे मी सांगितलेत ते मापदंड किंवा लक्षणं ही फळांच्या पक्वतेची आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे फळ पिकणे. फळ पिकणे यामध्ये फळांच्या परिपक्वतेनुसार फळांमध्ये काही जैवरासायनिक बदल होऊन ती खाण्यायोग्य होतात, याला आपण फळे पिकणे असे म्हणतो. आणि यामध्ये फळे पिकण्याच्या ह्या 2 पद्धती आहेत. एकतर झाडावर पिकणारी फळे आणि काढणीनंतर पिकणारी फळे. झाडावर पिकणाऱ्या फळांमध्ये द्राक्ष, लिंबू, सफरचंद, मोसंबी, संत्रा इत्यादी फळांचा समावेश होतो. अशी फळे फक्त झाडावरच पिकतात आणि ती पक्व झाल्यानंतर त्यांची काढणी करावी लागते. तर काढणीनंतर पिकणाऱ्या फळांमध्ये आंबा, सीताफळ, केळी, पपई, चिकू यासारख्या फळांचा समावेश होतो आणि ही फळे झाडावर पूर्ण वाढ होतात आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची काढणी करून त्यांना पिकवावे लागते. फळे पिकणे याच्यामध्ये जैवरासायनिक बदल होऊन फळांचा रंग, स्वाद, सुगंध, चव यामध्ये आपल्याला बदल झालेला पाहावयास मिळतो. साखरेचं प्रमाण वाढतं, फळाला चकचकीतपणा येतो किंवा आकर्षकपणा येतो इत्यादी बाबी फळे पिकणे ह्या क्रियेत घडतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे काढणी. पूर्ण पक्व फळे झाडापासून वेगळी करण्याची जी पद्धत आहे त्याला आपण काढणी असं म्हणतो. सर्वसाधारणपणे फळे झाडावरून गळून पडणे याला आपण काढणी म्हणत नाही. ग्राहक नेहमी स्वच्छ, ताजी, टवटवीत, आकर्षक व कीडमुक्त फळं त्यांना आवडतात. याचा विचार करून आपण फळांची काढणी करावी. सर्वसाधारणपणे काढणी ही सकाळच्या सत्रामध्ये किंवा सायंकाळच्या सत्रात करावी आणि काढणी करताना 2 पद्धती वापरल्या जातात.
सर्वसाधारणपणे पहिली पद्धत आहे ती म्हणजे हाताने काढणी करणे. या पद्धतीमध्ये फळे हाताने तोडून त्यांची काढणी केली जाते. उदाहरणार्थ भाजीपाला, संत्रा, डाळिंब, चिकू, पेरू ही फळे हाताने काढणी करून काढतात. तर यांत्रिक पद्धतीमध्ये यंत्राचा वापर केला जातो. यामुळं उत्पादन खर्च वाढतो. फळांना इजा होण्याची शक्यता असते. ज्यावेळी एकाच वेळी पक्व होणारी फळे जिथं असतात फळझाडांमध्ये, अशा ठिकाणी ही पद्धत फायदेशीर ठरते. यानंतर फळे काढणी करताना विचारात घ्यावयाच्या बाबी किंवा फळे काढताना घ्यावयाची काळजी. सर्वसाधारणतः फळे काढताना पावसात किंवा पाऊस पडल्यानंतर लगेचच फळांची काढणी करू नये. काढणी करताना नेहमी सकाळी किंवा सायंकाळी करावी. कारण उन्हामुळे फळांना इजा होण्याची शक्यता असते. त्यानंतर फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणीनंतर फळे सावलीतच ठेवावी. कारण बाष्पीभवन कमी होऊन फळं जास्त काळपर्यंत ताजी राहतात. फळे काढताना कधीही झाडे हलवून त्याची काढणी करू नये. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रतवारी. फळे पक्वतेनुसार वेगवेगळ्या गटात विभाजन करण्याच्या प्रक्रियेस प्रतवारी असे म्हणतात. आता काढणी नंतर खराब झालेली, फुटलेली, डागाळलेली, खरचटलेली इत्यादी फळं जी आहेत ती बाजूला काढून त्यानंतर रंग, आकार किंवा पक्वता यानुसार त्यांची वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केली जाते. त्याला आपण प्रतवारी असं म्हणतो. सर्वसाधारणपणे फळे, मूळभाज्या, कंदभाज्या यांची आकारानुसार विभागणी करतात. तर भेंडी, भोपळा, दोडका यांची आकार आणि पक्वतेनुसार विभागणी केली जाते. टोमॅटो, वांगी यांची रंगानुसार विभागणी केली जाते. आणि सर्वसाधारणपणे प्रतवारी करत असताना अ, ब, क, ड अशा गटात त्यांची विभागणी केली जाते. पक्व आणि मोठ्या आकाराची रंगाची फळं, भाजीपाला हा दूरच्या बाजारपेठेसाठी पाठवला जातो. तर दुसऱ्या दर्जाचा किंवा थोडासा कमी प्रतीचा माल हा स्थानिक बाजारपेठेसाठी विक्रीसाठी ठेवला जातो. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे बांधणी किंवा पॅकेजिंग. योग्य बांधणी साहित्याचा वापर करून प्रतवारी केलेली फळे, भाजीपाला जो आहे तो बांधणी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. यासाठी पॅकिंग ही बाब अतिशय महत्वाची आहे. योग्य बांधणी केल्यामुळे फळं आणि भाज्या यांना प्रवासात इजा होत नाही आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला फळं, भाजीपाला बाजारपेठेत वेळेत पोहोचवता येतो. पॅकिंगसाठी विविध प्रकारचं साहित्य वापरलं जातं. यामध्ये बांबूच्या पाट्या, करंड्या, लाकडी खोकी, पोती, फायबर बोर्ड, प्लास्टिक पिशव्या, कोरुगेटेड पेट्या इत्यादींचा वापर केला जातो. फळे भाजीपाल्याची निर्यात करत असताना चांगलं पॅकेजिंग असणं गरजेचं असतं. कारण पॅकिंग जर सैल झालं तर वाहतुकीत फळं एकमेकावर घासून खराब होतात आणि फळांवर, भाज्यांवर डाग पडतात. अशी फळांना बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळत नाही. पॅकिंगसाठी साहित्याची निवड करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात. त्यामध्ये पॅकिंग साहित्य हलकं आणि हाताळायला सोपं असावं. पॅकिंग साहित्य उष्णतारोधक असलं पाहिजे आणि ते पूर्णपणे वापरता येणारे असावे. म्हणजे जे पॅकिंगसाठी मटेरियल वापरलंय ते वेस्ट होणार नसावं, वायाला जाऊ नये. त्याचबरोबर पॅकिंग साहित्य जे आहे ते मजबूत असावं, दणकट असावं
आकर्षक आणि दिखाऊ असलं पाहिजे. पॅकिंग साईट निवडताना आपण कोणकोणत्या प्रकारच्या बाबी विचारात घ्याव्यात हे पाहत होतो. त्यामध्ये पॅकिंग साहित्य हे उष्णतारोधक व पूर्णपणे वापर करता येणारं असावं. पॅकिंग साहित्य मजबूत असावं, दणकट असावं, आकर्षक आणि दिखाऊ असलं पाहिजे. पॅकिंग साहित्यात हवा खेळती राहावी असे असावे. म्हणजे भाजीपाला आणि फळे ही चांगल्या प्रकारे राहतील आणि बाजारात सुस्थितीत जातील. पॅकिंग साहित्य हे शीतगृहात थंड होणारे असावे. म्हणजेच शीतगृहामध्ये जी असणारी थंड हवा आहे ती पॅकिंग साहित्यामधून पेनेट्रेट झाली पाहिजे. म्हणजे फळं आणि भाजीपाला ही व्यवस्थित थंड होतील. यानंतरचा मुद्दा आहे साठवण किंवा स्टोरेज. फळे आणि भाजीपाला काढणीनंतर त्या योग्य तापमान व आर्द्रतेमध्ये साठवण करून ठेवल्याने फळं आणि भाजीपाला यांची नासाडी कमी होते. यासाठी साठवण ही गरजेची असते. साठवण करण्यासाठी योग्य तापमान आणि आर्द्रता ही ठेवावी लागते. सर्वसाधारणपणे शीतगृहात फळे आणि भाज्या ह्या साठवतात. अपुऱ्या साठवणुकीच्या सोयीमुळे 20 ते 25% भाज्यांची नासाडी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. ती होऊ नये म्हणून शीतगृहामध्ये फळं आणि भाजीपाला ही साठवली पाहिजे. यानंतर पुढचा मुद्दा आहे संस्करण किंवा प्रक्रिया, प्रोसेसिंग. फळे आणि भाज्या यांचं उत्पादन वाढून आवक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दर कोसळतात. अशा वेळी फळ आणि भाजीपाला यावर प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ यांची विक्री करून त्यांच्यापासून उत्पन्न मिळवता येते. यासाठी संस्करण हे महत्वाचे आहे. प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात करण्याला सुद्धा वाव आहे. भारतातून इतर देशामध्ये प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी वाढत आहे. निर्यात करायला चांगल्या प्रकारे संधी आहे. प्रक्रिया उद्योगामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणून संस्करण किंवा प्रक्रिया ह्या बाबी महत्वाच्या आहेत. यानंतर विक्री किंवा मार्केटिंग. फळं आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर त्यांची किफायतशीरपणे विक्री करणं, चांगल्या किमतीत विक्री करणं हे गरजेचं असतं. तसंच फळं आणि भाजीपाला लवकरात लवकर त्यांची विक्री करणं अतिशय गरजेचं असते. कारण उशिरा आलेली फळं किंवा शिळी झालेली फळं आणि भाज्या ग्राहक पसंत करत नाहीत. म्हणून विक्री करत असताना बाजारपेठेचं सर्वेक्षण करणे गरजेचं असतं. बाजारपेठेचं अंतर, वाहतुकीच्या सोयी इत्यादीचा विचार करून कोणत्या प्रकारची भाजी व फळं ही पाठवली पाहिजेत, योग्य वेळी पोहोचतील याची काळजी घेतली पाहिजे. या बाबी विक्री याच्यामध्ये येतात. सर्वसाधारणपणे बाजारभाव, बाजारपेठेतील फळांची आवक इत्यादी माहिती घेऊन उत्पादित केलेल्या फळं आणि भाज्यांना कोणत्या बाजारपेठेत चांगला भाव मिळेल याची माहिती घेऊन अशाच बाजारपेठेत माल विक्रीसाठी पाठवला पाहिजे. याची खबरदारी घ्यावी. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्व शीतकरण किंवा प्री कुलिंग. तर पूर्व शीतकरण म्हणजे फळं आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर त्यांचं तापमान कमी करणं याला प्री कुलिंग असं म्हणतात. फळे आणि भाज्या काढणीनंतर सावलीत ठेवणे,
स्वच्छ धुवून घेणे, कोरड्या ठिकाणी साठवणे व काढणीपासून ते शीतगृहापर्यंत वातानुकूलित वाहनातून वाहून नेणे आणि त्या ठिकाणी त्यांची साठवण करणे इत्यादी बाबींचा समावेश हा प्री कुलिंग याच्यामध्ये होतो. सर्वसाधारणपणे उत्पादित मालाचे शीतगृहातील साठवण कालावधी जो आहे तो वेगवेगळा असतो. फळे आणि भाज्यांना शीतगृहात साठवणीसाठी वेगवेगळं तापमान आणि आर्द्रतेची गरज असते. शीतगृहामध्ये केळी, अंजीर, पपई, द्राक्षे, संत्रा, आंबा, चिकू, टोमॅटो, कलिंगड, वांगी, काकडी, कोबी, गाजर, कोथिंबीर, कारली, वाटाणा, बटाटा, मिरची या फळे व भाज्या साठवता येतात. सर्वसाधारण यांचे तापमान 0 पासून ते 10 ते 15 या रेंजमध्ये वेगवेगळे असते. साठवण्यासाठी लागणारी आर्द्रता ही 60 ते 90% इतकी असते आणि साठवण्याचा कालावधी हा विविध प्रकारचा असतो. आपण या टॉपिक मध्ये पक्वता म्हणजे काय, पक्वतेची लक्षणे, फळे पिकणे, त्यानंतर काढणी, फळांची प्रतवारी आणि बांधणी, फळांची साठवण आणि संस्करण, त्याचबरोबर फळ आणि भाजीपाला यांची विक्री व्यवस्था इत्यादी बाबी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.